या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। उद्याच्या एकूणच मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे, काय मुद्दे घेऊन तुम्ही या मोर्चात सहभागी होणार आहात आणि काय आव्हान असणार आहे? महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अतिशय अनागोंदी कारभार, आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय, हॅनी ट्रॅप सारखा प्रश्न उपस्थित झाल्यावर त्या ठिकाणी त्याला बगल दिली जाते। क्वैताधारी, ड्रग्स माफिया, जनसुविधा मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, रस्त्यांवर सगळे खड्डे। आता सिंहस्थ 1 वर्षावर आलं, एक कामसुद्धा नाही, सिंहस्थाचं काही नियोजन नाही, शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही, विमा नाही, त्यांची मागच्या वर्षाची जी नुकसान भरपाई नाही, त्यांच्या मालाला हमीभाव नाही, बेरोजगारी, 90,000 कोटी ठेकेदारांचे महाराष्ट्रातल्या पेमेंट अटकलं त्यांना देत नाही। तो बिराड मोर्चा 2 महिन्यापासून आदिवासी मंडळींचा बसला। अशा अनेक विषयांवर हा आमचा जन आक्रोश मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून असा उद्या हा मोर्चा महायुती सरकारचा निषेध म्हणून आणि हे सगळे कामं झाले पाहिजे। नया शहरातील जिल्ह्यातील अवैध धंदेसुद्धा बंद झाले पाहिजे यासाठी आमचा मोर्चा आहे। मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रितरित्या पहिल्यांदा अशा पद्धतीने रस्त्यावर येते आहेत। आगामी काळातले हे संकेत म्हणायचे का? आता ते संकेत माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे दोघं बंधू ठरवणार आहे, पण महाराष्ट्राची एक नंबर हक आहे की या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि महायुती सरकारला धडा शिकवावा। आज हे दोघंच भाऊ या महाराष्ट्रामध्ये त्यांना टक्कर देणारे आहेत। उद्याच्या नेमकी मोर्चाची तयारी कशी सुरू करण्यात आली आहे? खरं तर आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महिला सुरक्षित नाही, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, शालेय विद्यार्थीसुद्धा सुरक्षित नाही आहे। आपण जर बघितलं महिलांच्या गळ्यातील चेन स्कॅनिंग असेल, गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। या शहरामध्ये जो 50 मर्डर झालेले, मला वाटतं कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। आणि आपण जर बघितलं नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर बघितलं शहर एकदम भकास झालेलं आहे। म्हणजे अनेक महानगरपालिकेने जे सुविधा दिल्या पाहिजे त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा नागरिकांना मिळत नाही आहे आणि याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मनसेचे नेते तयारीला लागलेले आहेत, त्याचप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते देखील आता गेल्या जवळपास महिन्याभरापासून या मोर्चाची तयारी करत आहेत। एक भव्य दिव्य अशा स्वरूपाचा मोर्चा जो आहे तो या दोन्ही पक्षांच्या वतीनं संयुक्तिक पद्धतीनं पहिल्यांदाच नाशिकमध्ये होतोय आणि त्यामुळे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नाशिककर देखील सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।